ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सायलीने सगळ्यांना बाहेर आणलेलं असतं आणि सायली म्हणत असते की आज आपण थोडीशी शेतीही करायची आहे, बागेतलं कामही करायचं आहे आणि शेतीही करायची आहे। तेव्हा अश्विन म्हणत असतो की या सगळ्याची काय गरज आहे असं अश्विनच म्हणणं असतं। तेव्हा सायली सांगायला सुरुवात करते, ह्या ज्या तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये दिलेले पॅकेट्स आहेत ना, त्या भाजीच्या बिया आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि हे पॅकेट्स मी तुमच्याकडे दिलेले आहेत। त्यासोबतच आता मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे तो शेतकरी तरी उन्हात राबत असतो, पावसात भिजवून काम करत असतो, तिथे घाम गळत असतो, आपल्याला त्याची किंमत नाहीये कारण आपण जे अन्न आहे ते ताटात वाढलेला आहे त्याच्याकडे नाक मुरतो आणि ते अन्न तसंच टाकून देतो आणि बाहेरचा पिझ्झा ऑर्डर करतो आणि तो खातो। कस माहिती आहे का, जे दिसायला जेवढं चांगलं वाटतं, खायला चांगलं लागतं, तेवढं शरीराला ते घातक असतं। ह्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्या शरीरासाठी खूप चांगल्या आहेत आणि म्हणूनच या भाज्या ज्या आहेत त्या खाणं खूप गरजेचं आहे। सगळेजण सायलीच बोलणं ऐकत असतात, कल्पना पण सायलीकडे पाहत असते। कल्पनाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू होत असतं आणि ती मात्र सायलीकडे पाहत असते आणि तिच्या डोक्यात विचार सुरू असतो की आता नक्की करायचं काय आहे, हिच्या डोक्यात प्लान काय आहे हा प्रश्न कल्पनाला पडलेला असतो। त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू आहे तेव्हा अर्जुन मात्र सायलीकडे पाहत असतो आणि तो हसत असतो, म्हणजे जो अर्जुनचा नेहमीचा हसरा चेहरा आहे ना तो तसंच असतो, कारण सायली जे काही सांगत आहे त्या गोष्टी त्यालाही पटत असतात। त्यालाही वाटत असतं की नाही, सायलीच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे काही का असेना, पण सायली जे बोलत आहे त्या प्रत्येक बोलण्याला अर्थ आहे ही गोष्ट त्याच्याही लक्षात आलेली असते। मग सायली सांगू लागते की बाबा, तुमच्या हातात ज्या बिया आहेत त्या दोडक्याच्या आहेत, त्याचबरोबर इकडे कल्पनाला तिने दिलेल्या असतात बिया, त्याचबरोबर अर्जुनला दिलेल्या असतात, पूर्णाजीला दिलेल्या असतात, त्या पडवळाच्या बिया दिलेल्या असतात आणि त्याचबरोबर इकडे अश्विनला लाल मिरचीच्या बिया दिलेल्या असतात। आणि मग हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा ती प्रियाला म्हणते की तुझ्या हातात कोणत्या बी आहेत ना, ते जरा वाचून सांग मला। प्रियाला मात्र कळतच नसतं, प्रिया मूर्खासारखीच वागत असते। तेव्हा सायली म्हणते, काळजी करू नकोस, तुझ्या हातामध्ये दोडका, त्याचबरोबर इकडे दोडका, त्याचबरोबर वांगी आणि हे सगळं आहे आणि त्याचबरोबर इकडे अर्जुनच्या हातामध्ये दुधी भोपळ्याच्या बिया दिलेल्या असतात, तर कल्पनाच्या हातामध्ये भेंडीच्या बिया दिलेल्या असतात। हे सगळं सायलीन अगदी मनापासून केलेलं असतं आणि सगळ्यांच्या हातामध्ये ते दिलेलं असतं आणि सांगितले असतं की आज आपल्याला ही शेती करायची आहे, म्हणजे कुंडीमध्ये ही ज्या बिया आहेत त्या लावायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यातली रोप तयार झाली की मग नंतर ती रोप आपल्या बागेमध्ये लावायचे आहेत। हे सगळं सायली सांगत असते, कारण शेतकरी जेव्हा कष्ट करतो त्यानंतरच आपल्या ताटामध्ये ते अन्न येत, शेतकऱ्याला त्यासाठी खूप घाम गाळावा लागतो आणि जोपर्यंत आपण स्वतःच घाम गळत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही की तो घाम गाळण्यासाठी किती कष्ट लागतं। एवढंच नाही तर एखादी गृहिणी जेव्हा जेवण बनवत असते तेव्हा सगळं तिने स्वतःचा कसलाही विचार न करता अगदी निवांत असं शांतपणे प्रेमाने मायेने ते जेवण बनवत असते। जेव्हा ती ते गॅसच्या पुढे उभा राहून किंवा चुलीच्या पुढे स्वयंपाक बनवत असते तेव्हा मात्र तिला त्या सगळ्याची धग लागत असते, तरीही तिने तीच काम करणं थांबवत नसते, एवढं सगळं ती करत असते। पण आपलं कसं असतं माहिती आहे का, आपल्या ताटात एखादा अन्न वाढलं, एखादा पदार्थ वाढला की आपल्याला असं वाटत की नाही, मला आवडत नाहीये तो म्हणून नाक मुरडायचं आणि नको म्हणून ते ताट बाजूला करायचं, हे चाललेलं असतं, बरोबर आहे ना प्रिया? तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो अगदी बरोबर आहे, कारण काहीही झालं तरीही आपण विचारच करत नाही, पण एखादी गृहिणी जेव्हा राबत आहे, एखादा शेतकरी जेव्हा राबत आहे तेव्हा मात्र हे
सगळं त्या शेतकऱ्याला त्या गृहिणीला माहितीच नसतं की पुढे काय त्या होणार आहे, त्यांचे कष्ट असे वाया जाणार आहेत या गोष्टीची त्यांना कल्पनाच नसते, पण ते मनापासून ते कष्ट करत असतात आणि हे सगळं ते करत असतात. सायली म्हणत असते की प्रिया कस माहिती का, तुला कधी अनुभवच आलेला नाहीये या गोष्टींचा, तुला कधी वाटतच नाहीये, कारण इकडे आपल्या घरामध्ये आई, मी त्याचबरोबर विमल ताई सगळेजण आम्ही अगदी प्रेमाने जेवण बनवत असतो, सगळं करत असतो. त्याचबरोबर विमल ताई तर पूर्णाजींच सगळं पथ्य सांभाळून हे सगळं करत असतात. त्यांनी कधीच विचार केला नाही की मी हे केलं नाही तर काय होईल, त्या कष्ट घेत असतात आणि सगळ्यांसाठी हे सगळं करत असतात. त्यासोबतच सायली जेव्हा हे सगळं सांगत असते तेव्हा सगळेजण ऐकत असतात आणि त्याचबरोबर हे जे सायलीच म्हणणं आहे ते त्यांना पटत असतं. त्याचबरोबर सगळेजण पाहत असतात तेव्हा मात्र प्रियाला खूप राग येतो. प्रियाला ही गोष्ट पटतच नाहीये की हे सगळं काय आहे आणि त्या मातीमध्ये कोणी हात घालायचा. तेव्हा सायली सांगत असते, जो शेतकरी आहे ना हे अन्न पिकवताना तेव्हा त्याने त्या मातीमध्येच हात घातलेला असतो आणि त्यानंतरच ते अन्न बनवलेलं असतं, ते धान्य पेरलेलं असतं, धान्य उगवलेलं असतं आणि त्यानंतर आपल्याकडे ते एवढ्या छान भाज्या, हिरव्यागार भाज्या येत असतात, असं सायली सांगत असते. त्याचबरोबर इकडे रविराज प्रतिमाला म्हणत असतात की प्रतिमा चल, त्यांनी फाईल शोधलेली असते आणि ते प्रतिमाला म्हणू लागतात की प्रतिमा चल आता आपल्याला निघायला पाहिजे. तेव्हा प्रतिमा म्हणत असते म्हणजे, तेव्हा रविराज म्हणता तुला कळते का, चल मी तुला बोलतोय, पण प्रतिमाच लक्षच नसतं रविराजकडे आणि तेवढ्यात सुमन तिथे येते आणि सुमन म्हणते भाऊजी काय झालं. तेव्हा रविराज म्हणतात की आज अपॉइंटमेंट आहे ना डॉक्टर श्रद्धाकडे, लास्ट सेशन आजचा म्हणून जायचं आहे, पण प्रतिमा मात्र ऐकायलाच तयार नसते आणि प्रतिमाला रविराज काय म्हणतात हे लक्षातही येत नसतं. प्रतिमा रविराजकडे पाहत असते तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी जेव्हा चालू असतात तेव्हा प्रतिमाचे लक्ष नसतं. प्रतिमाला रविराज बोलवत असतात, तिला जागा करण्याचा प्रयत्न करत असतात, पण प्रतिमा मात्र शांत असते. तिच्या डोक्यात ह्या गोष्टी येत असतात आणि ती विचार करत बसलेली असते. तेवढ्यात नागराज तिथे येतो. नागराज म्हणतो काय झालं दादा. तेव्हा नागराजला इकडे रविराज म्हणत असतात की काही नाही रे, आज प्रतिमाचा लास्ट सेशन आहे ना डॉक्टर श्रद्धाकडे, मग तिकडे जायचं आहे कारण तिच्या ट्रीटमेंटचा प्रतिमा मावरती चांगला फरक पडत आहे, मग कशाला बंद करायची असे इकडे रविराज सांगत असतात. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की गरज काय, माझ्यावरती काहीच उपयोग होत नाही, त्या ट्रीटमेंटचा बघताय ना तुम्ही रविराज, काहीच उपयोग होत नाहीये, मग कशाला जायचं, कशासाठी ट्रीटमेंट घ्यायची. त्यानंतर सुमन मात्र इकडे सांगू लागते की तसं नाहीये, म्हणजे बघा ना तुम्ही वहिनी, अहो किती उपयोग होतोय, कारण तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गेलेले आहेत. तेव्हा मात्र इकडे प्रतिमा म्हणत असते का सुमन, माझ्या चेहऱ्यावरचे डाग गेलेत बरोबर आहे, पण तू या गोष्टींचा विचार केलास का, माझ्या मनाचं काय, माझ्या मेंदूवर पण उपचार सुरू आहेत, पण त्याचं काय, त्याच्यावरती अजून काहीच फरक पडलेला नाहीये, मग काय करणार सांग ना, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात, कारण काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या असतात त्या अशा पद्धतीने घडत असतात. रविराज म्हणतात की प्रतिमा कस माहिती का, एका गोष्टीचा तू विचार कर, जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हाची कंडिशन काय होती. तेव्हा प्रतिमा म्हणते काय विचार करू मी, अहो रविराज तुमच्या लक्षात येते का, कारण तुम्ही विचार करा ना, कारण जेव्हा मी सुरुवात केली, मी या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केलेली होती तेव्हा मला थोडंफार तरी आठवत होतं, आता मी जे काय करते ते सगळं विसरून जाते, मला काही जाणवत नाहीये माझं काय चाललेलं असतं, मी काय करत असते, कारण काहीही झालं तरीही मी विसरून गेलेले असते. तेव्हा प्रतिमाला हे सगळेजण समजावू लागतात, असं काही नाहीये. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणत असते की नाही असंच
आहे. तुम्ही सगळेजण माझी समजूत घालत असला तरी सत्य काय आहे ना ते मला चांगलंच माहिती आहे आणि त्याचबरोबर हे सगळं मी जाणून आहे. इकडे सायली प्रियालाच टोमणे मारत असते, प्रियाकडे पाहून बोलत असते. ही गोष्ट प्रियाला माहिती असते. त्यावेळेस पूर्णाजी म्हणत असते की हो, आपल्या घरामध्ये कल्पना त्याचबरोबर विमल त्याचबरोबर सायली तिघी हेही राबत असतात, सगळ्यांच्या आवडीनिवडीत जप्त असतात. त्यावेळेस इकडे सायली म्हणत असते की भाऊजी, रोज तुम्हाला कोशिंबीर हवी आहे म्हणून आई आठवणीन तुमच्यासाठी कोशिंबीर बनवतात. तुम्हाला कोशिंबीर आवडते ना, त्यासाठी त्या हे सगळं करत असतात. परंतु जर आपण अशा पद्धतीने काही केलं तर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये एकमेकांबद्दलच जो राग आहे, द्वेष आहे, रुसवे आहेत ते निघून जातील. आणि इकडे आई एवढं राबवत असतात दिवसभर, त्याचबरोबर विमलताई एवढं सगळं करत असतात. मग त्या गोष्टीची आपल्याला कदरच नाहीये. त्या गोष्टीची आपल्याला कदर असली पाहिजे ना, तरच आपल्या लक्षात येणार आहे की नक्की काय घडत आहे, नक्की कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यानंतर पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत आहे तेव्हा मात्र सायली समजवत असते, सायली सगळ्यांना समजून सांगत असते आणि त्याचबरोबर सायली सगळ्यांशी प्रेमाने बोलतही असते. त्यानंतर इकडे आता पूर्णाजी म्हणते की मला हिची ही कन्सेप्ट जी आहे ना ती पटत आहे, मला हेच म्हणणं पटलेलं आहे आणि आज आपण बागकाम करूया आणि ती झाडं आहेत ती नंतर रोपा आली की ती लावूया आपल्या बागेमध्ये आणि नंतर त्याची काळजीही घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की पीक येण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतोय, नक्की काय घडतं हे सगळं पूर्णाजी बोलत असते. त्यानंतर अश्विन त्याचबरोबर प्रिया इथे असतात. प्रियाची मात्र अजिबात इच्छा नसते, तिला हे अजिबात पटलेलं नसतं की मी का करू हे सगळं. तीच म्हणणं असतं तिला एकच गोष्ट माहिती आहे की मी नाही करणार, मला नाही जमणार, ते मला करायचंच नाही असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा सायली मात्र छानपणे तिला समजावून सांगत असते, तिच्याशी व्यवस्थित बोलत असते, तिला म्हणत असते की नाही कस प्रिया, तुझ्याकडून चुकत्य काहीही झालं तरीही या गोष्टी करणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच या सगळ्या गोष्टींसाठी लक्ष देणंही गरजेचं आहे. हे सगळं लक्षात आलेलं असतं आणि सायलीने मनापासून या गोष्टी केलेल्या असतात आणि सायली हे सगळं जे काही आहे ते अगदी मनापासून करत असते. तिला या सगळ्या गोष्टी अगदी आवडत असतात म्हणून ती करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुन सायलीकडे पाहत असतो आणि अर्जुनच्या लक्षात येतं की खरंच सायली किती आनंदाने या सर्व गोष्टी करत आहे, आपल्या घरातल्यांना सगळ्यांना जोडून ठेवत आहे. हे सायलीमुळे घडत आहे, आपल्या घरामध्ये सगळ्यांना सांभाळून घेण्याचं काम ही सायली करत आहे. हे मात्र अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. अर्जुन मात्र सायलीकडे पाहून हसत असतो, त्याला खूप छान वाटत असतं आणि पूर्णाजी पण म्हणत असते की हो, मला आजची ही कन्सेप्ट खूप आवडलेली आहे असं पूर्णाजीचंही म्हणणं आहे आणि पूर्णाजीने ती गोष्टही मान्य केलेली आहे की हो, अगदी बरोबर आहे, कारण काहीही असलं तरीही आत्ता सध्या आपल्यासाठी जे योग्य आहे ते केलंच पाहिजे. चला तर मग आता सुरुवात करायची. आणि मग पूर्णाजी म्हणते थांबा, सुरुवात माझ्यापासून करायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी तू तिथेच थांब, तुला आम्ही तिथे माती वगैरे सगळं आणून देतो आणि त्यानंतर तू कामाला सुरुवात कर असे इकडे अर्जुन सांगत असतो. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की चालेल. आता पूर्णाजी जी आहे ती तयार होते, पण प्रियाचे मात्र नाक मुरडलेलंच असतं. तिला मात्र हेही करायचं नसतं, कारण ज्या भाज्या तिने टाकून दिलेल्या होत्या त्या भाज्या आहेत, त्या भाज्या इथे सायलीने तिला लावायला सांगितलेल्या असतात आणि त्यानंतर तिची वाट लावलेली असते. इकडे आता सायली पूर्णाजीलाने फक्त माती आणून द्यायला सांगते. अर्जुन पूर्णाजीला मदत करत असतो, पण इकडे अश्विनने तर मजा केलेली असते, ती म्हणजे प्रियाची माती जी आहे ती तिला आणायला सांगितलेली असते आणि स्वतः मात्र निवांत बसून असतो आणि प्रिया मात्र मातीच पाठीभर माती घेऊन येते आणि त्याला मदत करत
असते। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता सायली जी आहे ती प्रतापला मदत करत आहे, त्याचबरोबर कल्पनाला मदत करत आहे आणि त्यांचं हे सगळं चाललेलं असतं। अर्जुन ही स्वतः त्याला दिलेल्या ज्या दुधी भोपळ्याच्या बिया आहेत त्या तो लावत आहे, कारण अर्जुननेही मनापासून हे करायचं ठरवलेलं आहे। सायली मग इकडे प्रतापला माती आणून देते आणि सायली प्रतापच्या कामामध्ये मदत करत आहे। हे सगळं छान पद्धतीने चाललेलं असतं आणि प्रिया जी आहे ती करत जी आहे ते काम विचित्र पद्धतीने तीच करत असते, कारण तिला काहीच माहीत नसतं की काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, कारण तिला राग आलेला असतो, तिला ती गोष्ट मनापासून करायची नसते हे मात्र लक्षात येत असतं। त्यासोबतच इकडे सायली आणि कल्पना दोघे एकत्र आलेले असतात, दोघे एकत्र मिळून त्या भाजीच्या बिया लावत असतात आणि हे जेव्हा अर्जुन पाहतो तेव्हा मात्र अर्जुनच्या लक्षात येतं की नाही, आपल्याकडून खरंच हे सायली जे करून घेत आहे ना ते खूप छान आहे आणि त्याला खूप छान वाटत असतं। फायनली कुठेतरी ह्या गोष्टी समोर आलेल्या असतात आणि त्यानंतर सायली खूप खुश असते, खूप आनंदाने ह्या सगळ्या गोष्टी करत असते आणि त्याचबरोबर इकडे सायली सगळ्यांना मदतही करत असते। अर्जुन मात्र सायलीकडे एकटक पाहत असतो। अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं की नक्की काय घडत आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत। सायलीने आपल्या कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी जे काही केलेलं आहे ते अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं आणि अर्जुन आहे तो सायलीकडे पाहत असतो, सायलीकडे एकटक पाहत असतो, कारण सायली आनंदाने या सगळ्या गोष्टी करत असते हे अर्जुनच्याही लक्षात आलेलं असतं। अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात, कारण कल्पना आणि सायली एकत्र आलेले आहेत ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात आलेली असते आणि म्हणूनच अर्जुन त्यांच्याकडे पाहत असतो आणि मग इकडे पूर्णाजी त्याचबरोबर सगळे एकत्र आलेले आहेत। आज चक्क पूर्णाजीला सायलीचे हे विचार पटलेले आहेत। हळूहळू कल्पना पूर्णाजी हे सगळे सायलीच्या बाजून येत आहेत हे अर्जुनच्याही लक्षात आलेलं असतं। इकडे रविराज म्हणत असतात की हे बघ कस आहे माहिती आहे का प्रतिमा, मला एवढंच म्हणायचं की तुझ्याकडे असलेला कॉन्फिडन्स आणि तू माघार घेणार नाहीस, काहीही झालं तरीही तुझ्याकडे जी जिद्द चिकाटी आहे ती खूप मोठी आहे, काहीही झालं तरी तू एवढ्या सहजासहजी माघार घेणार नाही असं मला वाटतं। जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती चालू ठेवलीच पाहिजे, कस आहे वेळ लागेल थोडासा, कारण एवढं सगळं झालेलं होतं, आपला झालेला अपघात, त्यानंतर तुझा झालेला स्मृतिवंश, त्यानंतर जवळजवळ 20 वर्ष तू एकटीने काढलेलं आयुष्य, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या वाटतात तेवढ्या सोप्या नाहीत, त्यामुळे आता हे सगळं होण्यासाठी वेळ लागत आहे, तर मला त्याच्यामध्ये काही गैर वाटत नाही आणि त्यामुळे तू थोडासा विचार कर असं सगळे इकडे रविराजने सांगितलेलं असतं। रविराजने जेव्हा ही गोष्ट सांगितलेली असते तेव्हा मात्र इकडे प्रतिमा नकोच म्हणत असते। प्रतिमा म्हणत असते कस माहिती का, मी सरळ सरळ मेसेज केला आणि मी विसरून गेले, मी पूर्णाईंना मेसेज केले तोही एवढा उद्धट शब्दामध्ये, आणि तरीही मला ती गोष्ट आठवत नाहीये। आणि इकडे मात्र रविराज कसुमन सगळे जण बोलत असतात। सुमन म्हणत असते वहिनी तुम्ही तो दिवस आठवा जेव्हा तुम्ही हे सगळं जे काय घडत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतच असेल तेव्हा कसं होतं, आणि त्याचबरोबर इकडे रविराज आणि त्यांच्या सगळ्यांच्या समोर सुमन म्हणत असते आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे प्रतिमा म्हणत असते की नाही, मला असं वाटते की माझ्याकडून चुकते, मी असं नाही केलं पाहिजे। आणि त्याचबरोबर इकडे नागराज देत असतो आणि नागराज म्हणत असतो की दादा वहिनीला जर नको वाटत आहे तर राहू दे ना, मग असं कशाला, मला सांग त्यांच्यावर जबरदस्ती कशाला, आणि एवढा काय फरक पडणार नाही आठवलं तर वहिनीला। तेव्हा प्रतिमाच असं म्हणत असतं की पहिल आठवण तर लांबची गोष्ट आहे, पण मला आता असं वाटायला लागलेलं आहे की मी आत्ताच सुद्धा विसरत चाललेली आहे असं प्रतिमा सांगत असते। तेव्हा मात्र तिला सगळेजण समजवतात आणि म्हणत असतात की नाही असं काही होणार नाहीये, उगीच तुझा तो गैरसमज हे असं रविराज सांगत असतात। इकडे सगळेजण हे बागकाम करत बसलेले असतात, त्याच
वेळी अस्मिता तिथे आलेली असते आणि अस्मिता आलेली पाहून अर्जुन म्हणतो की ये अश्विन पण तिथ असतो या अस्मिताई. तेव्हा अस्मिता म्हणते काय करताय तुम्ही बागकाम करताय शी. तेव्हा इकडे अश्विन म्हणतो ये ना तू पण कर. तेव्हा ते म्हणत असे नाही रे मला जायचन्य अर्जंट आहे. तेव्हा माझ्या सासूबाईंच्या ना गोळ्या आणायच्या होत्या त्यामुळे मी आलेले होते आणि म्हणलं सहज आले तर चक्कर टाकून जाऊया म्हणून आले आहे. हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे सगळेजण तिला बोलत असतात. तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं तुझ्या सासूबाईंची ट्रीटमेंट डॉक्टर करंदीकर यांच्याकडे चालू आहे ना मग तू इकडे कुठे आली. डॉक्टर करंदीकरांचा दवाखाना तर तिकडे आहे ना स्टॅटच्या बाजूला. मग तू इकडे कशी आलेली आहेस. तेव्हा मात्र ती म्हणत असते की तसं नाहीये. तेव्हा पूर्णाजीने मात्र तिला पकडलेलं असतं कारण इकडे का आलेली आहे. तेव्हा लगेचच अर्जुन म्हणत असतो की अस्मिताई तू आहे ना तू नाश्ता करायसाठी आली ना इकडे. असं सगळ्यांच बोलणं चाललेलं असतं. सगळेजण अस्मिताला चिडवत असतात बोलत असतात तिसला तिची चांगलीच फिरकी घेत असतात. तेव्हा मात्र इकडे सगळेजण पाहत असतात तेव्हा हा सगळ्यांच म्हणणं आहे की तू ये आता करू लागा मला काम. पण अस्मिताने मात्र ठरवलेलं आहे की नाही मला नाही जमणार करायला ते. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते पण मला एक कळत नाहीये ते सांग ना. तेव्हा पूर्णाजीला ती म्हणत असते की अग आले असंच भेटून जाव म्हणून चल मला निघायच आहे असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी म्हणत असते की